आमची फाटायला लागले माणसं तिथं चटाई. पन्हाळा पावनखिंडच्या रेंज ट्रेकमध्ये आता मसाई पठारावरती आल्यावरती इथं बौद्ध काळातल्या लेण्या येतात. त्या इथं आल्यानंतर ही बॅरिगेट आहे. ह्या दरीच्या घडीमध्ये खोबणीमध्ये ह्या ठिकाणी ह्या बौद्ध काळातल्या लेण्या, त्याला पांडवदरा म्हणून ओळखलं जातंय. तिथनं पण भाऊ बद्दल काय म्हणतो सोन्यात हिंमत असली तर बरं. आपण आलो तर पांडवदऱ्यामध्ये पाठीमागे दिसतात त्या बौद्ध काळातल्या लेण्या आहेत. पांडवदरा ही प्रशिस्त नाव पडले प्रचलित पडून. तर हा बौद्ध काळातल्या लेण्या आहेत. आपण जरा असं डिटेलमध्ये बघू. युनेस्कोनं हा मसाई पठारावरती प्रोटेक्शन केल्यानंतरनं हे बॅरिगेड आणि पायऱ्या केल्यात आणि ह्या इथं व्यवस्थित प्रशिस्त केल्यात. तर आपण बघतोय बौद्ध काळातल्या लेण्या. बरं, गोष्ट अशी आहे की या लेण्या बऱ्याचदा लोकांनी बघितल्यात, पण आश्चर्याची गोष्ट आहे या लेण्यांच्या बाजूला असणारी गुहा कोणीच एक्सप्लोअर केली नव्हती. आज आपल्याला त्या गुहेतच जायचं आहे. बघूया. रवी भैया जाणार आहे, आज जाऊन धावणार आहे. रवी भैया 100 फूट जायचं. रवी भैयाचा आज मानस आहे. मित्र जर समजा मंजुरमल बॉय झाला तर सोन्या माया सांग नाही, मी सोन्या सांग. सोन्या म्हणजे कोण? सोन्या शंकर सोन्या. हा या की इकडे या. किती कोण दिसतं पण याला शेवट काही दिसत नाही. जायचं यार, तुम्ही बॅगा ठेवायला पाहिजे. मंजुमल बॉयज वाटतंय मला. खरी गोष्ट गावा कुठला बसता खाली जाईल. नाही मी आत घेऊ, थांबा मी करतो. बॅग जरा. लोकांनी गिलास आमची फाटायला लागले.